नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे सध्या सहकारनगर पोलीस स्टेशन येथे। आज सकाळीच येथे तळजाई ग्राउंडवरती एक प्रकार घडला। त्या ठिकाणी जे विद्यार्थी प्रॅक्टिससाठी आले होते त्या विद्यार्थ्यांसोबत काही इथल्या स्थानिकच्या पहिलवानांनी त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली, मारहाण केला आणि या संदर्भातच आपल्याशी काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे। एकंदरीत विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की असे प्रकार वारंवार घडले आहेत आणि तिथे जे पहिलवान आहेत त्या पहिलवानांनी त्यांना अक्षरशः दगडांनी सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आणि दोघं तिघं जण नसून त्यांनी परत 2 गाड्यासुद्धा तिथे बोलून आणल्या। आणि आता आपण पाहतो की जवळपास एक 20 ते 30 विद्यार्थी सध्या आता पोलीस स्टेशनच्या इथे आहेत आणि सध्या तक्रार दाखल करणार आहेत। तर एकंदरीत सध्या प्रक्रिया सुरू आहे। एकंदरीत विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली एकंदरीत आपण जाणून घेऊया। नेहमीप्रमाणे सकाळी आम्ही सराव करत होतो पोलीस भरतीचा, आमचा रनिंगचा, आणि तिथले काही मुलं म्हणजे पैलवान आहेत ते लोक, तर ते मध्येच थांबले होते ग्राउंडच्या आणि आमच्या मुलांना त्याने एका धक्का दिला। मग त्याने बोलले अरे धक्का देऊ नको, तिकडनं पळ। तर मग त्याला काहीतरी बोलले आणि आमच्या डिपार्टमेंटल पेस आहेत, ते प्रॅक्टिस करणारे कॉन्स्टेबल आहेत, तर ते बोलायला गेले अरे तू तुझं पळ, आम्ही आमचं पळतो। तर त्यांनी खूप काहीतरी शिव्या वगैरे दिल्या। मग सरांनी आणि ह्यांनी हे भांडणं मिटवले की हा ठीक आहे, तुम्ही हे मिटवा की आम्ही आमचं पळतो, तुम्ही तुमचं पळा। तर ते जाऊन तिथे थांबले आणि जोपर्यंत आमचा सराव होत नाही तोपर्यंत ती लोक थांबलेली। त्यांनी फोन करून 2 गाड्या भरून मुलं बोलवली आणि जसं आमचा सराव संपला ती मुलं आली डायरेक्ट आणि मारहाण करायला सुरुवात केली। त्यांची तुमची काय ओळख होती का पहिली? काय ओळख नव्हती, जिथे आम्ही प्रॅक्टिस करायला तिथे ते लोक असायचे। त्यांनी काय तुम्हाला छेडछाड वगैरे केली का? ह्याच्यामुळे म्हणजे नेमकी घटना कशी घडली? तुम्हाला छेडछाड झाली का? काय झाली नेमकं? असा काय प्रकार झालाय का? काय छेडछाड म्हणजे आतापर्यंत तरी छेडछाड अशी नाही झालेली आहे, पण जेव्हा जेव्हा ग्राउंड असतं ती मुले तिथेच असतात आणि जेव्हा जेव्हा मुली तिथे रनिंग करत असतात आमच्याकडे बघून वेगवेगळ्या कमेंट्स करणे, हसणे हे त्यांचं नेहमीच होतं, पाठलाग करतात नेहमीच। हे आम्ही इथे प्रॅक्टिस करत असताना इथे असतात, आम्ही पर्वतीला प्रॅक्टिस करायला गेलो आम्ही तिकडे पर्वतीला पण पाठीमागे असतात ते। पण आज त्यांनी आमच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला। म्हणजे आज काय झालं, विकास सर आहेत आमचे डिपार्टमेंटवाले, PSI वाले, तर त्यांना ते दगड घेतला, त्यांनी दगड मारत होते डोक्यात घालण्याचा प्रयत्न। मग 2 मुलीने तो दगड धरला आणि त्यांनी दगड मुलींकडे फेकले आणि आणखीन खालीतनं दगड उचलून आमच्याकडे फेकले। त्या मुलींना धक्का दिला आणि आम्हाला म्हणले उद्या पहाटे तुम्ही ग्राउंडला कशी येतो आम्ही बघतोच, आणि खूप घाणेरड्या मिडल फिंगर दाखवले आम्हाला आणि घाणेरड्या शिव्या पण दिल्या त्यांनी, की अक्षरशः आम्हाला स्वतःची लाज वाटेल सांगताना। तुम्हाला आता काय भीती वाटत आहे काय? हो, सगळ्यांना सर्वांनाच भीती वाटते सर, कारण ते डायरेक्टली आम्हाला धमकी देऊन गेलेले आहेत की तुम्ही उद्या प्रॅक्टिसला येताच कसे आणि प्रॅक्टिस करताच कसे ते आम्ही पाहतो म्हणून। किती दिवसापासून तुम्ही छेडछाड झाली किंवा तुम्हाला छेडछाड म्हणजे ते भरपूर दिवसांपासून इथे ग्राउंडवर आहेत। बोला। आमच्या अकॅडमीची एक मुलगी पण आहे, तिला तर त्यांनी घरापर्यंत फॉलो केलं होतं, त्यांच्या मम्मी पप्पांनी बंद केलं, सरांनी त्यावर ॲक्शन घेतली होती। पण आता घरच्यांसमोर आपण काय बोलू शकतो? आता आमचा पण सेम प्रश्न आहे की आमच्या सेफ्टीचा प्रश्न आहे, घरापासून आम्ही लांब राहतो, मग आमच्या घरच्यांना पण टेन्शन येणं साहजिक आहे ना। तुमचं करिअर पण धोक्यात आलं, आमचं करिअर धोक्यात आलं ना, शेवटी आम्ही मुली आहोत, आम्ही घरच्यांसमोर बोलू शकत नाही, त्यामुळे आमचं करिअर सुद्धा धोक्यात आहे, आमच्या संरक्षणाचा प्रश्न आहे हा। आम्हाला अशी खुली आमची धमकी देऊन गेले, म्हणजे तशी की उद्या तुम्ही पहाटे ग्राउंडला कसा येतो ते आम्ही बघतो आणि तुम्ही आमच्या ह्याच्यावर उडत गेले, असल्या अश्लील भाषेत, इतक्या घाणेरड्या भाषेत बोलले की आम्हाला स्वतःची लाज वाटेल। तुम्ही आता यापुढे रोज प्रॅक्टिसला जाणार का नाही जाणार? आता तर आमच्या म्हणून तर लीगल ॲक्शन लवकरात लवकर घेतली पाहिजे, त्यांना आमच्या समोर त्यांच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे, कारण हे टाळाटाळी नको आहे। नेमकं म्हणणं काय पोलिसांचं म्हणजे असं ते टाळाटाळ की ॲक्शन घेऊ वगैरे, पण आता अजून तर कोणतीच ॲक्शन घेतलेली नाहीये आणि ते मुलांना पण अजून तपास सुरू केलाय का नाही ते नाही माहिती अजून आम्हाला। रिस्पॉन्स आहे का नाही? अजून तर कोणताच रिस्पॉन्स नाहीये पोलिसांकडून। फक्त बोलतायत की जेवढ्यांवर तुम्हाला ज्यांना मारलंय तेवढे 2-4 जण आहेत तेवढे थांबा, बाकी सर्वजण घरी जा असं बोलताय डायरेक्ट। विषय असा आहे की त्यांनी अकॅडमीतला प्रत्येक मुलगा टार्गेट केला, त्यांनी प्रत्येक मुलाला ताणू मारलेले आणि प्रत्येक मुलीवर त्यांनी शिवीगाळ केलेली आहे। हो, डिपार्टमेंटवाले PSI वाले आहेत ना, म्हणजे ते पोलीस आहेत, ते डिपार्टमेंट PSI ची प्रॅक्टिस करतात, तर ते हो कॉन्स्टेबल आहेत आणि ते पोलीस या नात्याने गेले, म्हणाले मिटवून घ्या वगैरे, अशी मध्ये येऊ नका, आम्हाला शांतीत प्रॅक्टिस करू द्या। तर त्यांनी त्यांच्यावर पण मारहाण केली, त्यांना म्हणजे तुम्ही पोलीस असले म्हणून काय झालं उडत गेले, असे पोलीस आम्ही लय बघितले, अशा आमच्यावर खूप केसेस आहे आणि आम्हाला काही फरक नाही पडत। त्यांनी 2-3 अधिकाऱ्यांची नावं घेतली म्हणजे ते आमच्या मागे आहे। हो, गुन्हेगार ब्लॅक
नेमकं ते सुरुवातीला आम्हाला मिटवायचं होतं पण त्यांना मिटवायचं नव्हतं. आता आम्हालाच मिटवायचं नाही, आम्हाला न्याय पाहिजे. उद्या आमच्यासोबत अजून काही प्रकार घडले आम्ही काय करायचं? आम्हाला ह्याच्या बाबतीत न्याय पाहिजे, आज लवकरात लवकर न्याय पाहिजे. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून इथे थांबलोय. काही एकीकडे महिला सक्षमीकरण महिला सबलीकरणाकडे बोललं जातं आणि दुसरीकडे तुमच्यासोबत असा प्रकार घडलाय, काय सांगाल याबद्दल? की महिला सुरक्षित कुठेच नाही आहेत सर. आम्ही आमच्या घरून सांगून येतो आम्ही ग्राउंडला चाललोय, प्रॅक्टिसला चाललोय, पण उद्या आमच्यासोबत इथेच काय झालं आमच्या घरच्यांनी काय करायचं? तुम्ही विवाहित आहे? आम्ही विवाहित आहे, आम्ही सकाळी येतो. आता गावाला म्हणजे प्रॅक्टिससाठी इथे आलात का? नाही, मी प्रॉपर इथलचीच आहे. मी सकाळी 5 वाजता घरातून निघतो, आमचं 5:30ला ग्राउंड स्टार्ट होतं. तेव्हा इथे अंधार कुणी कुत्र सुद्धा नसतं. तशा ते आम्हाला धमकी देऊन गेलेत की तुम्ही उद्या सकाळी प्रॅक्टिसला तुमच्याकडे बघतो म्हणून. आता अशा प्रकारच्या धमकीमुळे एक तर तुम्ही विवाहित आहात, आम्ही आता तुमच्या मिस्टरांची तुमच्यावर काय म्हणजे नेमकं काय होणार की तुम्हाला सोडणार का नाही सोडणार? हाही तुमच्या करिअरचा प्रश्न आहे. करिअरचा प्रश्न बरोबर आता आहे. नेमकं काय कसं काय होणार आता पुढे? आता बघू, आम्हाला लवकरात लवकर न्याय पाहिजे. उद्या हे आज आमच्यासोबत झाले, उद्या अजून दुसऱ्यासोबत कुणाला व्हायला नेमकी नको. आता समजा आता जर पोलिसांनी सहकार्य नाही केलं किंवा पुढचं अजून त्यांनी जर त्या गुंडांनी अजून तुमच्यावर अशा प्रकारे काही जर अटॅक करत राहिले तर नेमकं पोलिसांकडून आम्हाला तीच मदत पाहिजे की लवकर तुम्ही त्यांना हजर करा, त्यांना योग्य ती शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय द्या. आम्हाला यातून मोकळं द्या. आमच्या संरक्षणाचा प्रश्न आहे हा. आमच्या समोर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. उद्या आम्हाला प्रॅक्टिसला यावं लागतं, म्हणजे पहाटे अंधारच असतो. पहाटे म्हटलं तर आम्हाला त्या अंधारात पण एकटं यावं लागतं. दुसरा पर्याय तुमच्याकडे career आमच्याकडे दुसरा काय पर्याय नाही? दुसरं पर्याय. उद्या जर आमच्या सोबत काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार? आमच्या घरच्यांना कोण उत्तरं देणार? आणि आमच्या घरच्यांनी त्याबद्दल टेन्शन घेणं तर साहजिकच आहे ना. तुमचं करिअर संपणार आहे आता. आमचं करिअर संपलं ना, मग त्यांनी असं फॉलो केलं तर आणि एक already बाहेर आहे. आणि एकच बोलणं आहे की उद्याचे भावी पोलीस होणार आहेत हे सगळे, आणि जर असंच झालं राहिलं तर महिला कशा येणार पोलीस नाही, खात्यात? मग तुम्ही सरकारला काय सांगणार आहे अशा प्रकारे जर भावी महिला पोलिसांना जर अशा प्रकारची वागणूक भेटली त्याबद्दल काय सांगणार तुम्ही सरकारला? काय मागणी करणार? तुम्ही याबद्दल काहीतरी उपाययोजना करावा असं आम्हाला वाटतं. कडक काहीतरी स्त्रियांबाबतीत तरी काही तुम्ही कडक करा. स्त्रिया कुठेच सुरक्षित नाहीये. या भागातल्या आमदारांना आपण भेटणार का? त्यांना काय माहिती देणार का? त्यांना काय बोलणार का? जोपर्यंत त्यांच्या कानावर पडणार नाही ते हो ते तुम्हाला बघणार. सहकार्य इथून करतील. जर काय आम्हाला वाटतं तुम्हाला? आम्हाला इथून काहीच मदत नाही भेटत, आम्ही नक्कीच वरपर्यंत आम्ही जाऊ.